9 जून 2025ला नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांवर मुंब्रा स्थानकाजवळ काळाचा घाला पडला। दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अगदी जवळून जाणाऱ्या 2 लोकलमधील प्रवाशांच्या बॅग्स या एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्यामुळे दोन्ही ट्रेनमधील तब्बल 13 प्रवासी हे तोल गेल्याने खाली कोसळले अशी प्राथमिक माहिती समोर आली होती। प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत यातील 4घांचा या अपघाताने दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अन्य जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। या अत्यंत धक्कादायक घटनेनंतर खरं तर मध्य रेल्वे प्रशासन खडबडून जागं होईल अशी अपेक्षा होती आणि खरं तर त्यानुसार मध्य रेल्वेच्या वतीने काही घोषणा झाल्या सुद्धा, पण त्या घोषणा प्रत्यक्षात कधी पूर्ण होत आहेत आणि त्याहीपेक्षा समजा यंदा वेळेत या घोषणा पूर्ण झाल्याच तरी त्यांचा प्रवाशांना किती फायदा आहे हा वेगळा प्रश्न आहे। दरम्यानच्या काळात मात्र 4घांच्या मृत्यूला 4 दिवस सरल्यावर परिस्थिती आहे तशीच आहे। उलटपक्षी प्रवासी आता काही ना काही विचित्र बदल करू पाहतायत आणि प्रवाशांनी योजलेले हे नवीन बदल अत्यंत जीवघेणे ठरू शकतायत अशी भीती वाढतेय। प्रवाशांचे हे बदल काय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याविषयीचा अंदाज घेणारा हा व्हिडिओ। मध्य रेल्वेच्या अनेक ठिकाणांवर विशेषतः प्रचंड गर्दीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे, दिवा, डोंबिवली या स्थानकांवर आता प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी चक्क रुळावर उतरताना दिसतात। खरं पाहायला गेलं तर हा प्रकार या आधी सुद्धा होत होता, पण आता हा प्रकार करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतीये असं म्हणावं लागेल। ट्रेन आल्यावर प्लॅटफॉर्मवरून चढताना गर्दी असते, पण उलट बाजूचा दरवाजा हा किंचित रिकामा असतो। या निरीक्षणावरच आधारित हा नवा बदल आहे असं म्हणता येईल। डोंबिवलीला 5 नंबरवर जर गाडी पकडायची असेल तर ठाण्याच्या बाजूच्या दरवाजातून चढण्यासाठी 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या खालच्या आणि 5 नंबरवर गाडी येताना ठाण्याच्या बाजूच्या दरवाजाच्या खाली रुळावर लोकांनी गर्दी केलेली दिसून येते। ठाण्याला जर 3 नंबरची गाडी पकडायची असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूच्या दरवाजाखाली सुद्धा या प्रकारची गर्दी दिसून येते। खरं तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या दादर स्थानकामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी असते, मात्र दादर स्थानकावर विशेषतः मध्य रेल्वेवर फास्ट लोकल पकडण्यासाठी दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असल्याने ही गर्दी विभाजित होते आणि दोन्हीकडून प्रवासी चढतात। मात्र डोंबिवली, दिवा, ठाणे इथे फास्ट ट्रेनसाठी हा पर्यायच उपलब्ध नाही आणि परिणामी लोकल उलट्या बाजूने पकडण्यासाठी प्रवासी रुळावर उतरताना दिसून येतात। आता हा बदल प्रवाशांना तात्पुरत्या स्वरूपात कितीही सोयीस्कर वाटत असेल तरी याचे परिणाम सुद्धा गंभीर असू शकतात, कारण समजा ट्रेन पकडताना उलट्या बाजूने लोकल आलीच तर काय होणार हा विचार सुद्धा प्रवाशांनी करणं गरजेचं आहे। किंबहुना गाडी पकडत असताना जर ज्या शिडीचा वापर करून ते ट्रेनमध्ये चढू पाहतात त्या शिडीवरून जर तोल जाऊन आपण खाली कोसळलात किंवा त्यावेळेस गाडी सुरू झाली तर काय होईल याचा विचार सुद्धा हा प्रकार करू पाहणाऱ्या प्रवाशांनी केला पाहिजे। बदल क्रमांक 2 जो प्रवासी आता वापरताना दिसतायत तो म्हणजे यापूर्वी सुद्धा ज्या समस्येमुळे लांबून येणारे प्रवासी संतप्त होते त्याचं प्रमाण आता आणखी वाढताना दिसते। यापूर्वी सुद्धा अनेक प्रवासी हे डाऊन करून ट्रेन पकडायचे, म्हणजेच आपल्याला ज्या स्थानकावरून ट्रेन पकडायची आहे त्याच्या 2 स्थानकं मागे जाऊन तिथून ट्रेन पकडायची, जेणेकरून उलट जाणाऱ्या ट्रेनमध्ये आपल्याला बसायला जागा मिळेल। मात्र यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली इथून ट्रेन पकडणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली आहे। हा त्रास यापूर्वी सुद्धा होत होता, मात्र पुन्हा एकदा इथे नमूद करावंसं वाटतं की मुंब्रा इथला अपघात झाल्यानंतर रोजच्या लोकलमध्ये डाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याचं रोज लोकलमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी सांगतात। आता तिसरा बदल जर आपण पाहिला तर तो काही अंशी सकारात्मक आहे असं म्हणता येईल। यापूर्वी लोकलच्या दरवाजातून जो 3 लेअर प्रवास होत होता, म्हणजेच फुटबोर्डवर प्रवास करणाऱ्यांच्या मागे सुद्धा 2-2 रांगा लावून प्रवासी लटकत होते, ते प्रमाण आता काही स्वरूपात कमी झाल्याचं अनेक व्हिडिओजमधून किंवा प्रत्यक्ष पाहणाऱ्यांमधून सांगितलं जाते। हा बदल अगदीच काही अंशी झालाय, म्हणजे ज्या 2 रांगा लागत होत्या त्या आता एका लेअरवर थांबल्यात, पण दारावर लटकून प्रवासी प्रवास करतायत हे दृश्य मात्र कायमच आहे। हा बदल फायद्याचा असला तरी यामुळे ऑफिस गाठू पाहणाऱ्या प्रवाशांची परवड मात्र वाढली आहे। 4 ट्रेन सोडाव्या लागत असल्याने त्याची चीड प्रवाशांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येते। दरम्यान मगाशीच नमूद केलं त्याप्रमाणे मुंब्रा अपघातानंतर अपेक्षित असलेले प्राथमिक बदल हे रेल्वेकडून व्हायला हवे होते, पण आता प्रवासीच वेगवेगळे मार्ग शोधताना दिसतायत। याच मुद्द्यावर ठाण्यात
पुण्यातून मनसेच्या धडक मोर्चातून अविनाश जाधव यांनी भाष्य केलं होतं। त्यावेळी त्यांनी मध्य रेल्वेने सुचवलेल्या बदलांवर ताशेरे सुद्धा ओढले होते। अविनाश जाधव हे नेमकं काय म्हणाले होते तेही आपण पाहूया। मी पुन्हा सांगतो, काल त्यांनी फक्त कालचा दिवस काढण्यासाठी ती घोषणा केली। अशक्य आहे, टेक्निकली ती गोष्ट होऊ शकत नाही, कारण जर तुम्हाला दरवाजे बंद केले तर तुम्हाला एसी लागणार। जेवढे दरवाजाच्या बाहेर उभे असतात किमान त्यांना हवा येत असते, आतमध्ये जो उभा राहतो ना त्याला विचारा त्याची परिस्थिती काय असते पुढच्या एक तासभर। सो ही अशक्य गोष्ट आहे। काल त्यांनी दिलेला फक्त ते आपल्याला एक लाडू आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही एसी लोक चालवणार कुठे आणि त्याचा मला सांगा 280 आता प्रत्येक 3 मिनिटाला एक ट्रेन येते, 2 मिनिटाला एक ट्रेन येते, बरोबर। तरीही आपल्याकडे हालत खराब आहे। 280 रेल्वेने एसी ट्रेन आणून चालवणार तर तुम्ही तुमच्याकडे टायमिंग आहे का, शेड्यूल मध्ये टायमिंग देवायला जाणार आहे का? प्रत्येक 2 मिनिटांनी तुमची ट्रेन आहे, हे खोटी आश्वासन आहे आणि ही पूर्ण होऊ शकणार नाही। आणि जर तुम्ही एसी आणणार असाल तर तुम्हाला नॉर्मल रेट ठेवावं लागेल, कारण बदलापूरवरून जो प्रवासी बीटीला जातो, सीएसटीला जातो, तो त्याला 17-18 हजार रुपये पगार आहे। तुम्ही एसी ट्रेन आणून करणार काय सगळ्यामध्ये? माझं असं मत आहे की याला उत्तम सुविधा विविध मार्गाने देता येते, त्या द्या, भार कमी करा, स्टेशनची संख्या वाढवा। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेच्या वतीनं मंगळवारी एका तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे। यामध्ये तब्बल 5 तज्ज्ञ आहेत, जे लोकलच्या ज्या बोगी एकमेकांना घासल्या होत्या त्या बोगीवरील काही स्क्रॅच मार्क्सचा अभ्यास करणार आहेत। तसंच हा अपघात नेमका कुठल्या कारणाने घडला याची सुद्धा सखोल चौकशी करून माहिती घेणार आहेत। दरम्यान ज्या लोकलचा हा अपघात झाला त्या लोकल्स आता कळवा कारशेड इथे दुरुस्ती व तपासासाठी धाडण्यात आल्यात असं कळतंय। या संपूर्ण परिस्थितीचा व सगळ्या कारणांचा आढावा घेऊन समितीतर्फे काही उपाय सुचवणं अपेक्षित आहे। मात्र आता हे उपाय प्रत्यक्ष प्रवाशांपर्यंत कधी आणि कुठल्या स्वरूपात पोहोचतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।